26 जानेवारी 2020 रोजी महाविकास आघाडीनं गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. गेल्या 8 महिन्यांपासून या केंद्र चालकांना राज्य अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्र चालक अडचणीत आलेत. राज्यभरात 2100, कोल्हापूर जिल्ह्यात 55 आणि कोल्हापूर शहरात 20 शिवभोजन थाळी केंद्र आहेत. शिवभोजन थाळीचा राज्यात दररोज 2 लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात 6,000 लाभार्थी लाभ घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात या शिवभोजन केंद्रांसाठी दर महिन्याला 55 लाख रुपये अनुदान येत असतं. मात्र गेली 8 महिने हे अनुदान मिळालं नसल्यानं शिवभोजन थाळी केंद्र चालकांनी स्वखर्चानं ही केंद्र सुरू ठेवली आहेत. थकीत अनुदानाबाबत सर्व मंत्र्यांना निवेदन देऊनही सरकारनं याची दखल घेतलेली नाही. म्हणूनच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी 13 जानेवारीला उद्या संपूर्ण महाराष्ट्रात शिवभोजन थाळी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिवभोजन केंद्र चालक संघटनांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शिवभोजन थाळीच्या थकीत अनुदानाच्या प्रश्नाकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांनी दुर्लक्ष केलं असून सरकार आम्हाला काम करून पण पैसे देत नाही, आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही काय असा सवाल महिला केंद्र चालकांनी उपस्थित केला आहे. शिवभोजन केंद्राचं थकीत अनुदान येत्या 26 जानेवारीपर्यंत जमा झालं नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं शीतल तिवडे यांनी दिला आहे. की गेला आमचा 8 महिने झाले बिल थकीत आहेत. आम्ही घरातले लहान मुलापासून ते सगळे दाग दागिने घर घालवत ठेवून आम्ही लोकांचा उद्धार केलेला आहे. त्या उद्धाराच्या मानानं आम्हाला काही आजपर्यंत भेटलेलं नाही. आजपर्यंत आम्ही आमदार, खासदार, सर्वसामान्य संघटनेपर्यंत आम्ही पोचलो की बाबा आमचं शिवभोजनाचं निधी द्यावा. पण आमच्या शिवभोजन निधीकडे सगळ्या पालकमंत्रीपासून आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब ह्यांचं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आम्ही पण लाडक्या बहिणीच आहोत ना, मग आमच्या लाडक्या बहिणीचं तुम्ही का काढून घ्यायला लागलाय? म्हणजे असं आमचं बजेट किती आहे? आम्ही स्वतः कष्ट करून आम्हाला तुम्ही देत नाही आहे पैसे. मग आता इथून पुढे आम्ही करायचं काय? ते आमची मागणी आहे की आमचे जे थकीत बिले आहेत ते आमची थकीत बिलं आता निघावीत. 26 जानेवारीपर्यंत आमची थकीत बिलं निघावीत. जर का आमची बिलं निघली नाहीत तर आम्ही ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही 26 जानेवारी दिवशी करत आहोत. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य शिवभोजन केंद्र चालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.